नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता नंदिनी काव्याला चुकीचं ठरवते. म्हणजेच मानिनीने पुरावे दाखवताच वसुंधरा म्हणते की हे मी केलेलं नाहीये. पण त्याचवेळी आता रम्या पलटी मारते आणि ती म्हणते की बस आई, किती वेळा तू यांचा आणि माझा विश्वासघात करणार आहे. मी तुला अगोदरच सांगितलं होतं की आता उगाच यांच्याशी काही वाईट वागायचं नाहीये. पण तरीसुद्धा तू प्रोजेक्टवर फोटो दाखवून त्यांचा सगळ्यात चांगला दिवस खराब केलास. तर सगळं काही आता वसुंधराच्या अंगाशी आलेलं असतं. कारण तिच्याच मुलीने तिला धोका दिलाय. पण अजूनही पारचा काही विश्वास बसलेला नसतो. सगळेच रम्याकडे संशयाने पाहत असतात. तर मिथुन काका म्हणतात की बस झालं रम्या, तू असं काही दाखवू नकोस की तुझा संबंध नाहीये. कारण बॅग तुझ्याच रूममध्ये सापडली. त्याच वेळेस आता नंदिनी पुढाकार घेत म्हणते की आईने केलेल्या चुकीची शिक्षा तिच्या मुलीला नको. तर काव्या इथे खूपच रागवलेली असते. कारण मानिनी म्हणते की आता तुम्हीच यांचं काय करायचं आहे ते ठरवा. काव्या स्पष्टपणे म्हणते की आता या मायलेकींना या घरामध्ये जागा नाहीये. तर रम्याने या अगोदर लग्नात चांगली काम करून त्यांचा विश्वास मिळवलेला असतो. त्याचमुळे नंदिनी काव्याच्या विरोधात जाऊन रम्याला घरात ठेवून घेत असते. नंदिनीचा निर्णय काव्याला पटत नसतो आणि त्या दोघीमध्येच भांडणं लागतात. असं काही या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.